डीएमके नेते आणि माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या आंदोलनाच्या दरम्यान मुख्यमंत्री विजय थलपती यांच्यावर टीका करताना केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्याचा संबंध अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याशी जोडल्याचा आरोप झाला आणि या प्रकरणामध्ये त्यांना अटक झाली। नंतर त्यांची निर्दोष सुटका सुद्धा झाली। या संपूर्ण वादानंतर त्रिशा आणि थलपती विजय यांच्या कथित प्रेम संबंधांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। मैत्रीपासून कथित प्रेम प्रकरणापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा होता पाहूया। तामिळ सुपरस्टार थलपती विजय आणि त्यांच्या तमिळगा वेत्री कळघम टीव्हीके या पक्षानं 2026च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागा जिंकत अनपेक्षित मुसंडी मारली। या विजयापेक्षाही सध्या अभिनेत्री तृषा कृष्णन हिनं विजयच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीमुळे दाक्षिणात्य राजकारणात आणि मनोरंजन विश्वात मोठी खळबळ माजली आहे। दाक्षिणात्य राजकारणात आणि मनोरंजन विश्वात मोठं नाट्यमय वळण आलंय। 4 मे रोजी निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असताना जेव्हा विजयचा पक्ष 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर होता, तेव्हा त्रिशा अचानक विजयच्या चेन्नईतील निवासस्थानी पोहोचली। ती तिच्या रेंज रोवर मधून उतरतानाचा आणि हसून मीडियाला हात दाखवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। विशेष म्हणजे 4 मे रोजीच त्रिशाचा 43वा वाढदिवस होता। सकाळी तिरुपती मंदिरात दर्शन घेऊन ती थेट विजयला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली। चाहत्यांनी याला डबल सेलिब्रेशन असं संबोधलं असून विजयच्या राजकीय यशात त्रिशाचा सहभाग सर्वांचं लक्ष वेधतोय। विजय आणि त्याची पत्नी संगीता यांच्यामधील वाद आणि घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत। अशातच विजयच्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या राजकीय यशाच्या वेळी पत्नीऐवजी त्रिशाची उपस्थिती दिसल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय। कोण आहे त्रिशा? दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक। 2000 मध्ये टॉलिवूड इंडस्ट्रीपासून फिल्मी करिअरची तिनं सुरुवात केली। आजवर अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं। 2005-06 मध्ये त्रिशाचे एकाच वेळी 12 चित्रपट प्रदर्शित झाले। त्रिशा आजही दक्षिणेकडील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे। आगामी वर्षात करप्पू, विश्वंभरा आणि राम हे 3 मोठे चित्रपट तिचे प्रदर्शित होणार आहेत। अभिनयासोबतच त्रिशा लुक आणि स्टाईलसाठीही चर्चेत असते। 42व्या वर्षातही त्रिशा तितकीच ग्लॅमरस दिसते। साडी लुकवरील तिचा कातिलाना अंदाज पाहून चाहते घायाळ होतात। त्रिशा तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत राहिली आहे। साऊथ इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर 23 जानेवारी 2015 रोजी व्यावसायिक वरुण मनियन सोबत त्रिशाचा साखरपुडा झाला होता। पण काही दिवसांनी हा साखरपुडा तुटला। त्यानं माझ्या समोर अभिनयापासून दूर राहण्याची अट ठेवली होती, म्हणून मी साखरपुडा मोडला असं त्यावेळी त्रिशानं स्पष्टीकरण दिलं होतं। यानंतर काही काळांना त्रिशाचं नाव बाहुबली अभिनेता राणा दग्गुबातीशी जोडलं गेलं। दोघं काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर दोघांचं ब्रेकअप झालं आणि आता विजय थलपती सोबत अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्यात। त्रिशा आणि विजय ही तमिळ सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी आहे। विजय यांची पत्नी संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याच्या बातम्यानंतर विजय आणि त्रिशा एकत्र दिसल्यामुळे या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे। अशात विजयला शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी गेल्यामुळे आता आणखी चर्चांना जोर आलाय। दरम्यान काही राजकीय विश्लेषकांच्या मते त्रिशाचं हे पाऊल केवळ वैयक्तिक शुभेच्छांपुरतं मर्यादित नसून भविष्यात ती विजयच्या पक्षात सक्रिय भूमिका बजावू शकते किंवा पक्षाची ब्रँड अँबॅसेडर होऊ शकते, अशाही चर्चा सुरू झाल्यात। एकूणच विजयचा हा राजकीय विजय जितका ऐतिहासिक आहे, तितकीच त्रिशाची त्यातील एंट्री नाट्यमय ठरली आहे।